मित्रांनो, आज आपण मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या यावर आधारित टीईटी परीक्षेमध्ये आलेले प्रश्न बघणार. तर टीईटी पेपर 1 2013 मध्ये आलेला प्रश्न बघा. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या यांची बेरीज करूया. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या, विषम संयुक्त संख्या, विषम संख्या 3 ही मूळ आहे, 5 मूळ आहे, 7 ही सुद्धा मूळ आहे, 9 ही संयुक्त आहे. त्यानंतर 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या, 2 अंकी सर्वात मोठी मूळ म्हणजे 100 पेक्षा लहान 97, 97. काय म्हणते यांची बेरीज किती? 106. नक्कीच तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. फार सोपा प्रश्न होता. 106 म्हणजे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर टीईटी पेपर 1 2014 मध्ये आलेला प्रश्न बघा. खालीलपैकी जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? जोडमूळ 4 पर्याय आहेत, आपल्याला जोडमूळ निवडायचा आहे. जोडमूळ म्हणजे काय? जुळ्यामूळ म्हणजे ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक आहे. आता इथे प्रत्येक जोडीत बघूया 2चा फरक आहेच, पण मूळ संख्या पाहिजे. जर मूळ संख्या नसतील तर तो ऑप्शन कट होईल. पहिल्या याच्यामध्ये बघा, आपण विभाज्यतेच्या कसोट्या वापरून ते ओळखूया ही जोडमूळ आहे की नाही. 2 + 1 3 आणि 9 म्हणजे याला 3 ने भाग जाते, डिवाइडेड बाय 3 म्हणजे 3 ने भाग जाते म्हणजे मूळ संख्या नाही. 3च्या कसोटीचा मी आणि बघायचा विचार करतो. 4 + 1 5 + 1 6 याला सुद्धा 3 ने भाग जाते म्हणजे ही सुद्धा मूळ संख्या नाही. 7 + 1 8 8 आणि 9 आपण 17 नाही. इथं 3 ने भाग जात नाही. इकडे बघूया 5 आणि 1 6 आणि 9 म्हणजे याला सुद्धा 3 ने भाग जातो म्हणजे हे सुद्धा मूळ संख्या नाही. म्हणजे आता मूळ संख्या हे 3 ऑप्शन तर कट झाले. 100% उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. म्हणजे जोडमूळ संख्येचा पर्याय क्रमांक 3. नक्कीच तुम्हाला समजलं असेल जोडमूळ संख्या कशा काढल्या आपण. त्यानंतर टीईटी 1 मध्ये 2015 या वर्षी आलेला प्रश्न बघा. 8 व 25, 25 व 26, 12 व 101, 9 व 39 आणि 17 व 187 यापैकी सहमूळ संख्यांच्या सहमूळ संख्या म्हणजे बघा अशा संख्या की ज्यांचा सामायिक विभाजक 1 शिवाय दुसरं काहीच नाही. म्हणजे कुठलाही सामायिक विभाजक नको. आता बघूया आपण विभाजकावर व्हिडिओ आपण याच्या आधी केलेला आहे. जर विभाजक आपल्याला समजला नसेल तर तुम्ही जुना व्हिडिओ बघू शकता. 8 व 25. आता 8 चे विभाजक आपण जर बघितले 4 × 2 = 8 म्हणजे याला 2 ने भाग जाते पण 25 ला 2 ने भाग जात नाही. 5 × 5 = 25 याला 5 ने जाते पण 8 ला जात नाही. म्हणजे या दोघांमध्ये सामायिक विभाजक काहीच नाही. म्हणजे 8 व 25 ही एक जोडी आहे सहमूळ संख्येची. ओके, सहमूळ संख्या समजलं. दुसरं 25 व 26 क्रमांक संख्या. जास्त विचारच करायचा नाही. 2 क्रमांक संख्या ह्या नेहमी सहमूळ संख्या असतातच. म्हणजे ही एक जोडी मिळाली आपल्याला. 12 व 101, 12 म्हणजे याचे 2 भाग करूया. 4 × 3 = 12 म्हणजे 2 न भाग आणि 3 ने भाग जातो 12 ला. आता 101 ला जाते का पाहूया. विषम संख्या म्हणजे 2 ने भाग जात नाही. 1 आणि 1 2 याची बेरीज 3च्या पटीत म्हणजे 3 नेही भाग जात नाही. म्हणजे 12 व 101 ही सुद्धा सहमूळ संख्या आहे. ओके. 9 व 39 बघा 3 आणि 9 म्हणजे याला 3 ने भाग जाते म्हणजे ही सहमूळ संख्या नाही. आणि 17 व 187, 17 आहे 170 आणि पुन्हा 170 मध्ये 17 × 187 म्हणजे 17च्या पाड्यात 187 म्हणजे ही सुद्धा सहमूळ संख्या नाही. तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल सहमूळ संख्या कसं काढलं. किती जोड्या झाल्या? 1 2 3 आलं उत्तर. ऑप्शन आहे का 3 राहणारच. पर्याय क्रमांक 2 1 2 3 3 जोड्या झाल्या सहमूळ संख्येच्या. नक्की तुम्हाला समजलं असेल. टीईटी पेपर 1 मध्ये 2014 ला आलेला प्रश्न बघा. जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? जोडमूळ संख्या आपण इथं बघितल्या. खाली जोडमूळ संख्येचा पर्याय कोणता? नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल याच पद्धतीने. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये कळवा. ओके, चला.
आता आपण बघूया टीईटी पेपर 2 2016 ला आलेला प्रश्न. तर टीईटी पेपर 2 म्हटलं तर पेपर 1 पेक्षा थोडी त्याची लेवल कठीणच असेल. तर बघूया आपण. पण कन्सेप्ट तीच, मूळ संख्या. खालीलपैकी कोणती जोडी सापेक्ष मूळ संख्यांची जोडी नाही? 152 समसंख्या ही नाही, पण 152 19च्या वाड्यात येते. 19 साठी 152 याला 19 ने भाग जाते का बघूया. 19 ची कसोटी 7 च्या डबल 14 यामध्ये मिळवलं 4 4 8 2 1 3 38 ला 7 ने 9 19 ने भाग जाते म्हणजे 247 ला 19 ने भाग जाते. या ठिकाणी बघा 152 आणि 247 या दोन्ही संख्यांना 19 ने भाग जात आहे म्हणजे ही सापेक्ष मूळ संख्यांची जोडी नाही. आपण तेच विचारलं खालीलपैकी कोणती जोडी सापेक्ष मूळ संख्यांची जोडी नाही? मिळालं आपलं उत्तर. पुढचा विचार करायची गरजच नाही. पुढचा जर आपण विचार केला तर नक्कीच त्या सगळ्या सापेक्ष मूळ संख्यांच्या जोड्या असणारच. नक्कीच तुम्हाला समजलं असेल. आता या ठिकाणी मला डायरेक्ट आठवले 19 चा भाग जातो म्हणून मी 19 ने इकडे ट्राय केलं. याला सुद्धा 19 ने भाग गेला, उत्तर लगेच मिळालं. जर नसतं 19 चा विचार केला तर मग दुसऱ्या संख्येने आपल्याला ट्राय करावं लागलं असतं. जे आपल्या कसोटी आहेत 3 ची आधी, नंतर 7 ची, 11, 13, 17 आपण ट्राय केलं असतं आणि कुठेतरी आपल्याला नक्कीच उत्तर मिळालं असतं. त्यानंतर टीईटी पेपर 2 2017 मध्ये आलेला प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? आता मूळ संख्या आहे, मूळ संख्या 100 पर्यंत आपल्याला पाठच झालेले आहे. या ठिकाणी पण मोठ्या संख्या आलेल्या आहेत. मग मोठ्या संख्या आहेत तर आपल्याला आता कसोट्यांचा वापर करावा लागेल की कुठल्या तरी 3 संख्या ह्या मूळ नसणार, त्याला भाग जाईलच. मग कसोट्यांचा वापर करून लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यात स्टार्टिंगला मी 3 च्या कसोटीचा वापर करतो. इथं तर बसत नाही. 4 2 6 9 या ठिकाणी बघा याला 3 ने भाग जाते. ओके 4 अधिक 2 6 आणि इकडे 9 आहे, दोघांना 3 ने भाग जाते. या संख्येला 3 ने भाग जाते म्हणजे ही मूळ संख्या नाही. आता ऑप्शन 1 2 3 उरलेले आहेत आपल्याला. याला 3 ने भाग जाते का पाहूया. 5 4 9 10 जात नाही. 5 5 10 11 याला येतात. 5 चा विचार होणार नाही. एक सारी 5 पाहिजे, 0 पाहिजे. 7 चा विचार करून पाहू 7 ने भाग जाते का. 7 ची कसोटी शेवटच्या संख्येचे डबल 7 2 14 14 आणि ते उरलेला संख्येतून मायनस. जर मायनस केले आपण 14 तर अजून 4 1 9 1 2 29 याला 7 ने भाग जात नाही. चला याला बघूया 7 च्या कसोटीचा विचार करून 7 चे डबल 14 7 वजा 14 47 याला सुद्धा 7 ने भाग जात नाही. या इकडे बघूया 7 7 55 मधून 7 गेले 7 गेले याला 7 ने भाग जात नाही. चला 7 च्या कसोटीचा विचार आता नाही. 11 च्या कसोटीचा विचार करू. 11 ची कसोटी फरक बेरजेचा 7 4 11 11 2 3 चला इथे 11 ने भाग जात नाही. 5 1 6 4 याला 11 ने भाग जात नाही. 5 1 6 याला 11 ने भाग जात नाही. मोठ्या संख्यांचा आपल्याला विचार करावा लागेल. जनरली पेपर 2 मध्ये आला तर 13 17 19 अशा कसोटी या ठिकाणी लागतील. वर मगाशी आपण 19 च्या कसोटीचा वापर केला आणि तिथं मिळालं. ट्राय करू 19 ची कसोटी इथं बसते का. 19 ची कसोटी 7 2 14 याच्यात मिळवायचं 4 3 7 4 ने 5 57 ला 19 ने भाग जाते म्हणजे या संख्येला सुद्धा 19 ने भाग जाते. डिवाइडेड बाय 19 बघा इकडे ट्राय करू 19 1 4 2 54 56 ला 19 ने भाग जात नाही. चला राहू दे. इकडे 1 च्या डबल 2 57 ला म्हणजे 19 ने भाग जाते म्हणजे 519 सुद्धा 19 ने डिवाइड होते. बरोबर म्हणजे आपला उत्तर 100% आहे. तीनही कशाने तरी भाग जात आहे म्हणजे संयुक्त आहे म्हणजे मूळ संख्या 541. नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल. जेव्हा पेपर 2 ला आलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी असं पाहायला भेटत आहे 19 ची कसोटी 17 13 अशा मोठ्या कसोट्यांचा वापर होत आहे. या कसोट्यांवर आधारित मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी 7 13 17 19 या कसोट्या बघून घ्या.
खालीलपैकी, आता तिसरा नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची जोडी नाही? सहमूळ संख्या म्हणजे अशा मूळ संख्या, मूळ नाही, अशा संख्या की ज्यांच्यामध्ये सामायिक विभाजक एक शिवाय काहीच नाही. तर याआधी आपण सोडवलेलं आहे सहमूळ संख्यांचे जोडे किती. बरोबर, या कन्सेप्टच्या आधारे हा प्रश्न तुम्ही सोडवाल. इथे काही जोड्या दिलेले आहेत, यापैकी सहमूळ संख्यांचे जोडे किती? सेम असाच प्रश्न आहे हा. प्रश्न सुद्धा तुम्ही सोडवा आणि कमेंट मध्ये याचे उत्तर द्या. धन्यवाद.